माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आहे। स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केलेली आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात। सविस्तर अपडेट पाहण्यापूर्वी चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, चॅनल सबस्क्राईब करा। लाडकी बहीण योजनेमध्ये होणारे बदल योजनेसंदर्भातल्या सविस्तर अपडेट चॅनलवर तुम्हाला पाहण्यास मिळतील। त्यासाठी गरजेचं आहे चॅनल सबस्क्राईब करणं, जेणेकरून या योजनेची तुमची कोणतीच अपडेट मिस होणार नाही। सुरुवात करण्या अगोदर सबस्क्राईब करा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय घोषणा केलेली आहे? लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्यात 3000 जमा रक्कम वाढणार, पाहूया सविस्तर माहिती। काही लोकांच्या काही महिलांच्या माझ्या बहिणींचे हात खाली होते, तुम्हाला मी सांगतो। आता बटन दाबल्यावर तुम्ही घरी पोहोचेपर्यंत तुमच्या खात्यात पैसे जमा झालेले असतील। हा शब्द मुख्यमंत्र्यांचा आहे, हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे, हा माझ्या सर्व सहकाऱ्यांचा आहे, हा शब्द महायुती सरकारचा आहे। आणि म्हणून ज्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले नसतील त्यांच्या खात्यात देखील लवकर पैसे जमा होतील। काही लोकांचं काही अडचणी असतील, काही आधार सीडिंग राहिलं असेल, त्यांना देखील पैसे मिळतील। 31 ऑगस्ट पर्यंत मुदत आहे, परंतु 31 ऑगस्ट पर्यंत अडचण आली आणि सप्टेंबर महिन्यात जरी तुम्ही फॉर्म भरले तरी सुद्धा जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 3 महिन्याचे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील, याचा विश्वास आपण बाळगा। आता रक्षाबंधन किंवा भाऊबीजेला ओवाळणी मिळणार नाही, तर दर महिन्याला 1500 रुपयांचा माहेरचा आहेर तुम्हाला मिळणार आहे। हा विश्वास या ठिकाणी आपल्याला देऊ इच्छितो। आणि म्हणून मी मगाशी देखील म्हणालो की 1500 रुपये मला 15 ऑगस्टच्या दिवशी पण काही माझ्या बहिणींनी भावना व्यक्त केल्या। काय त्यांच्या ज्या काय भावना व्यक्त करत असताना त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंदही होता। मी नाही म्हणत, राजीव गांधी म्हणाले 1 रुपया जर दिला तर शेवटच्या माणसापर्यंत 15 पैसे पोहोचतात, परंतु आमच्याकडे मोदी साहेबांनी डीबीटी केलं, आम्ही पण डीबीटी केलं, पूर्ण 3000 रुपये तुमच्या खात्यात आज जमा होतात, याचा आनंद आहे। आणि म्हणूनच कट कमिशन आणि करप्शन हे जे काय संस्कृती आहे, ही संस्कृती महायुतीची नाही आहे। आणि म्हणून 100 देखील म्हटलेलं आहे। अजितदादा जे काय रोकटोक सांगत असतात, मी आपल्याला सांगतो, तुम्हाला आता आम्ही 1500 रुपये देतोय महिन्याला, 22 वर्षाला 18000 रुपये। ही योजना अशीच चालत राहणार आहे। उद्या सरकारची ताकद वाढली, तुम्ही सरकारला आशीर्वाद दिले, सरकारची ताकद वाढली तर 1500चे 2500 होतील, 2500चे 2000 होतील। तुम्हाला सांगतो, तुम्ही बळ दिलं 2500 होतील। आणि त्याही पेक्षा दादा तुम्ही बरोबर त्यांना सांगा, बरोबर हिशोब पैशाचं मॅजिक मला काय, मला सांगायचं आहे, तुमच्याकडून करून घ्यायचं आहे। 2500चे 3000 होतील आणि सरकारची ताकद वाढली, आर्थिक बळ, कारण हे सरकार आपलं मजबूत सरकार आहे आणि आम्हाला तुम्हाला देताना 3000 पेक्षाही जास्त देण्याची ताकद आली तर तुम्हाला देताना आम्ही कधी हात आखडता घेणार नाही। आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, शेवटी सरकार हे तुमचं आहे। सांगतो, माझे भाऊ जे लाडके भाऊ आहेत, मला वाटलं हे लाडक्या बहिणीच्या खाली ते जे काही लपून घेतली गेली स्कीम लाडक्या भावाची, पण त्याच्यावर पण काम चालू आहे। त्याच्यावर पण अनेक आपल्या लाडक्या भावांना आणि त्याच्यामध्ये छोट्या बहिणी पण आहेत, त्यांना देखील अप्रेंटिसशिपचे अपॉइंटमेंट लेटर 6000, 8000, 10000 रुपये, ही देशातलं पहिलं राज्य आहे अशा प्रकारची योजना राबवणार। आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्याला एवढंच सांगतो, आमच्या बहिणींना लखपती झालेला आम्हाला पाहायचं, हेच आमचं स्वप्न आहे। मोदीजींची एक लखपती दिदी योजना आहे आणि राज्यात देखील आपल्याला स्वतःच्या पायावर उभं करण्याचं, आपल्याला सक्षम करण्याचं, आपल्याला आत्मनिर्भर करण्याचं आणि आपल्याला आत्मसन्मान मिळवून देण्याचा प्रयत्न आम्ही करतोय। आणि म्हणून तर पहा, महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे एकनाथ शिंदेंनी। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः माहिती दिलेली आहे। जर हे सरकार कायम राहिलं, पुढे हे सरकार कंटिन्यू करत गेलं तर जी लाडकी बहीण योजनेमध्ये महिन्याला तुम्हाला 1500 रक्कम मिळणार आहे ती वाढवण्यात येणार आहे। त्यानंतर पहा, सुरुवातीला त्यांनी सांगितलेलं 2500, त्यानंतर 2000, 2500 आणि 3000पर्यंत ही रक्कम तुम्हाला मिळू शकते। त्यासाठी तुम्हाला महायुती सरकारला निवडून द्यायचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे। योजना सुरू राहायची असेल तर त्या संदर्भात
जो निर्णय आहे तो जनतेच्या हातात आहे किंवा बहिणींच्या हातात आहे असं त्यांचं एकतर्फी म्हणणं होतं. तर पहा, लाडकी बहीण योजनेमध्ये पुढील बदल होतील. जर हेच सरकार कायम राहिलं तर योजनेचे पैसे जे आहेत ते वाढवून मिळण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे. एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ही स्वतः घोषणा केलेली आहे. सर्वात मोठी अपडेट आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भातली.